संपूर्ण इराणला संपव अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली आहे. म्हणजे जवळजवळ 48 तासाचा अल्टिमेट इराणला दिलेला आहे. 48 तासाच्या आत इराणने स्टेट ऑफ हॉर्मोन्स सर्व देशासाठी खुला जर नाही केला तर आम्ही इराणमधील महत्वाचे पॉवर प्लॅन्ट आणि त्याचबरोबर इराणमध्ये महत्वाचे जे ब्रिज आहेत ते उडवू अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली आहे. त्यामुळे संपूर्ण जगामध्ये खळबळजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्याचबरोबर त्याला प्रत्युत्तर देत इराणने सुद्धा 10 अटीचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. म्हणजे कोणत्या त्या 10 अटी आहेत आणि त्याचबरोबर अमेरिकेने त्या अटीबद्दल काय म्हटलेलं आहे तेही पाहूयात. नमस्कार मित्रांनो, मी अमर मोरे, तुम्ही पाहताय क्लिक ऑन. काल रात्री व्हाईट हाऊस मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आतापर्यंतची सर्वात मोठी धमकी दिलेली आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्पने भरपूर साऱ्या धमक्या दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर काल रात्री सुद्धा एक महत्वाची आणि मोठी धमकी दिली. ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हटलेलं आहे की आमच्याकडे असा एक प्लॅन रेडी आहे ज्यामुळे अवघ्या 4 तासात इराणमधील महत्वाचे ब्रिज आणि त्याचबरोबर पॉवर प्लॅन्ट सर्व उद्ध्वस्त करू. जर इराणने मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंत स्टेट ऑफ हॉर्मोन्स सर्व देशासाठी खुला नाही केला तर आम्ही मोठ्या प्रमाणात इराणवर हल्ले करू, असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी काल दिलेल्या पत्रकार परिषदेत केलेलं आहे. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इराण सुद्धा गप्प बसणार नाही. आपल्याला माहिती आहे जर अमेरिकेने एक हल्ला केला तर इराण त्याला प्रत्युत्तर देत 2 हल्ले करत आहे. म्हणजे इराण सुद्धा आता गप्प बसणार नाही अशी इराणने भूमिका घेतलेली आहे. म्हणजे इराणकडून सुद्धा अमेरिकेला मोठ्या प्रमाणात रिप्लाय केलेलेच आहेत. आणि त्याचबरोबर इराणने सुद्धा महत्वाच्या 10 अटीचा प्रस्ताव अमेरिकेकडे मंजूर केलेला आहे. त्या कोणत्या अटी आहेत ते सर्वप्रथम पाहूयात. तर सर्वप्रथम इराणची पहिली अट आहे ते म्हणजे इराणवर जेवढे काही निर्बंध लावले गेलेले आहेत ते सर्व काही अमेरिकेने रद्द करावेत. म्हणजे इराणवर काही प्रमाणात जे निर्बंध अमेरिकेने लावले गेलेले आहेत ते सर्व रद्द करण्यात यावेत. आणि त्याचबरोबर दुसरी अट आहे ती म्हणजे इस्रायलने जे लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत ते थांबवण्यात यावे. आणि त्याचबरोबर तिसरी अट आहे ती म्हणजे स्टेट ऑफ हॉर्मोन्स मधून ज्या जहाजात जात आहेत त्या जहाजाने जवळपास $2 मिलियन इतका खर्च द्यावा, म्हणजे टॅक्स द्यावा, म्हणजे जवळपास 12 कोटी रुपये इतके द्यावेत. इराणचा हा प्रस्ताव अमेरिकेला एक महत्वाचं आव्हान झालेला आहे. परंतु ट्रम्प यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावलाय. कारण ट्रम्पचं म्हणणं असं आहे हा प्रस्ताव महत्वाचा तर आहे परंतु तो पुरेसा नाही. ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे की शीज फायर ही 45 दिवसापर्यंत केली पाहिजे आणि स्टेट ऑफ हॉर्मोन्स मधून सर्व देशातील जहाजांना मुक्त प्रवास दिला पाहिजे आणि त्याचबरोबर इराण अणुबॉम्ब बनवणार नाही. आणि त्याला प्रत्युत्तर देत इराण सुद्धा म्हटलेलं आहे की शीज फायर कायमस्वरूपी थांबवली पाहिजे आणि ज्या जहाजा जात आहेत त्या जहाजावर टॅक्स सुद्धा दिला पाहिजे. म्हणजे इराण सुद्धा आता थांबणार नाही असं इराणकडून सुद्धा स्पष्ट वक्तव्य दिलेलं आहे. म्हणजे इराण सुद्धा आता थांबणार नाही, इराण सुद्धा माघार घेणार नाही, युद्ध चालेल तितके दिवस चालू द्या असं सुद्धा इराणनं स्पष्ट केलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.